विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. आपली मराठी भाषेतलं एक वाक्य आहे, तुम्हाला माहिती आहे. मी तुम्ही सांगू का, ही वेळ खरोखर आलेली आहे बरं का, लक्षात घ्या. आयुष्याचा करिअरचा प्रश्न आहे. आपल्याला आपली ब्रांच निवडायची आहे, आपल्याला कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. आता होतं काय बघा, की जस्ट एक्झाम्पल देऊया, बेस्ट कॉलेजचं एक्झाम्पल देऊया, बेस्ट व्हीआयटी. ओके, मी तुम्हाला सांगतो तिथला कट ऑफ जर बघितला तुमच्या लक्षात येईल की पुण्यातल्या टॉप 5 कॉलेजमध्ये आहे. पीसीसीओला मागं टाकलंय बरं का. व्हीआयटीचा कट ऑफ हा नक्की थोडा पीसीसीओ पेक्षा जास्तच आहे. बघ, बेस्ट कॉलेज आहे ना? बेस्टच कॉलेज आहे. पण आता तुम्हाला लोक काय सांगतील लोक, सर तुम्हाला माहिती आहे का की तिथलं नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत? सीएस टेकला 3000 प्लस काहीतरी ऍडमिशन्स आहेत, लक्षात घ्या, किंवा त्या दरम्यानच आहेत बरं का. मग सर एवढे जास्त मुलं असल्यावर सर कशी प्लेसमेंट होईल? पॉइंट टू बी नोटेड. बरोबर आहे. कॅन्सल करा कॉलेज. असं नाही करायचं. तो मुद्दा आहे, मला मान्य आहे. किंवा आता बऱ्याच ठिकाणी काय होईल, आता कुठल्याच कॉलेज नाव घ्यायला नको. कोणीतरी तुम्हाला सांगेल, अरे त्या कॉलेजमध्ये काहीच फॅकल्टी चांगल्या नाहीये. ओके, लगेच डिसिजन चेंज करायचं का? नाही. फॅकल्टीज कुठंच मिळणार नाहीयेत. इंजिनिअरिंगला आता सेल्फ स्टडीज करावा लागणार आहे. आहे ना युट्यूब आपलं. आपलं म्हणजे सगळे चॅनल आपलेच आहेत. कुठे तर पेड करायचं आहे का? नाहीये. फ्री कंटेंट अवेलेबल आहे. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय की नाही? म्हणजे मला काय म्हणायचंय, की फॅकल्टी चांगल्या नाहीत म्हणून तुमचे ऑप्शन फॉर्म तुम्ही चेंज करायचा नाही, बरं का, लक्षात घ्या. प्लेसमेंट. मी तुम्हाला सांगतो, आता प्लेसमेंट पाहिजे असेल तर पर्सेंटाईल पण तसंच पाहिजे ना, टॉपच्या कॉलेजला जायला. ही रियालिटी आहे ना बाळांनो, लक्षात घ्या. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, की चला ठीक आहे सर, पीआयसीटीतच जायचंय, सीओईपीतच जायचंय. ओके. मग सीओईपी मला आता पडलेत 98% मग सीओईपीचं सीएस मला मिळत नाहीये. अरे पण तुला व्हीआयटीचं सीएस मिळतंय ना. नाही सर, तिथले एवढी जागा आहे, तेवढी जागा आहे. म्हणून तू काय करतोय, की सीओईपीचं मेक घेऊ का, सीओईपीचं सिव्हिल घेऊ का? मी ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. पण हा निर्णय सुद्धा स्वतः तुमचं मन काय म्हणतंय त्याच्यावर डिपेंड आहे बरं का बाळांनो, लक्षात घ्या. काय होतं, 4 वर्ष निवांत राहाल. फायनल इयरला मग प्रॉब्लेम स्टार्ट होतात. जे ब्रांच कॉम्प्रोमाइज करून कॉलेजसाठी ज्यांनी ब्रांच कॉम्प्रोमाइज केले ना, लास्ट इयरला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. पण थांबा ना, मी काय म्हणतोय, आपण आपल्याला त्या योग्य बनवायचंय. कुठल्या गोष्टीसाठी? आता ब्रांच सिलेक्ट केले ना, निर्णय झालाय ना, मग तो काय म्हणतो ना, खंबीरपणे त्या निर्णयाला सामोरे जायचं आणि त्यात यश मिळवून दाखवायचं असतं. मी तुम्हाला सांगतो, सिव्हिलला एक्स्ट्राऑर्डिनरी चान्सेस आहेत. गव्हर्नमेंट जॉब पण आहेत. पीएसयू सेक्टरमध्ये पण आहे आणि सिव्हिल प्रमाणे मेक सुद्धा चांगली ब्रांच आहे. इलेक्ट्रिकल सुद्धा आहे. पण प्रत्येकाचे प्लस मायनस पॉइंट असतात ना. त्याच्यामुळे होणार आहे काय, की सल्ला द्यायला भरपूर लोक आहेत आपल्याकडे. भरपूर आहेत. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. होय, तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमचा निर्णय अंतिम असेल. बरं, आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय, की मी तुम्हाला सांगतो, प्रश्न पडतो मुलांना, असं होईल ना प्लेसमेंट? का नाही होणार? तू स्वतःला तुझं स्किल इम्प्रूव्ह करायचं आहे. कुठलं स्किल इम्प्रूव्ह करायचं आहे? पहिलं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करा. हां, मी तुम्हाला सांगतो पुन्हा मराठी भाषेतच एक वाक्य आहे बरं का, की आता म्हणजे बोलणाऱ्याचे चणेही खपतात, न बोलणाऱ्याचे कुठला चांगला पदार्थ, खपली गहू असा एक शब्द मी लहानपणी ऐकला होता बरं का, लक्षात घ्या. आता प्रत्येक क्षेत्रानुसार बोलीभाषेनुसार ही वाक्य बदलतात. म्हणजे काय, तुमच्याकडे बेस्ट प्रॉडक्ट आहे, पण तुम्हाला तो सेलच करता येत नाही. तुमच्याकडे साधा प्रॉडक्ट आहे, पण तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल आहे. मी मगाच्या वाक्याचा अर्थ समजावून सांगतोय. तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल असलं ना, जिंकला तुम्ही, लक्षात घ्या. सांगू का माझं वाक्य? कुणीही तुम्हाला 10वीला किती मार्क पडलेत नाहीत विचारत इंटरव्ह्यूला. सीईटीला किती पर्सेंटाईल होते हे पण इंटरव्ह्यूला विचारले जात नाही. तुमचं प्रेझेंटेशन, तुम्ही बोलताय कसं, कॉन्फिडन्स किती आहे, एखाद्या अवघड प्रश्नावर किती घाबरून जाताय हे चेक केलं जाते रे. देऊ का उदाहरण एक? माझा एक मित्र जर्मन कंपनीमध्ये एचआर डिपार्टमेंटमध्ये आहे. ओके, प्लेसमेंटचं काम तोच करतोय. ओके, मग मी त्याला काय म्हणलं, तुझी कंपनी एवढी मोठी आहे, म्हणलं तुम्ही टॉपच्या कॉलेजमध्ये जाऊन टॉपरच फक्त सिलेक्ट करत असाल ना? मित्र आहे ना, तो म्हणला टॉपर घेऊन काय डोक्यावर बसवायचे होय? म्हणजे बघा मी काय म्हणतोय, त्याचा वाक्याचा अर्थ कळाला का? टॉपर घेऊन काय डोक्यावर बसवायचे होय? आम्हाला असे कॅन्डिडेट हवे आहेत, की ज्यांना आम्ही ट्रेनिंग दिल्यानंतर आमची जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल व्हायला पाहिजे. आमचं जे काम आहे ते व्हायला पाहिजे. मी तुम्हाला सांगू का? मग या ठिकाणी एखाद्याला 10वीला कमी मार्क आहेत, 12ला कमी मार्क आहेत, इंजिनिअरिंग पण रडत-खडत केलंय. पण त्याला स्किल खतरनाक आहेत. ओके, कम्युनिकेशन स्किल असतील, मार्केटिंगचं स्किल असेल, लक्षात घ्या. नाही, खूप प्रगती करतात ही मुलं. म्हणजे तुम्हाला काय वाटलं मग, सीओईपी, पीआयसीटी, व्हीजेटीआय, एसपी, वालचंद हिथलीच मुलं फक्त प्लेस होतात का? म्हणजे काय बाकीच्या कॉलेजमधल्या कोणाला काय मिळत नाही का? अरे मिळतं ना. जीएसपीएम ताथवडे मेकॅनिकल 1 कोटीचं पॅकेज आहे. केआयटी अमृता नावाची मुलगी, तिचं बी 40 लॅक्स प्लसचं पॅकेज आहे. आणि हे मिळवलंय रे त्यांनी, मिळवलंय. त्यांच्या ह्याच्यावर मिळवलंय. केआयटी झालेलं नाहीये. ओके.
JSPM मुळे त्या मुलाला 1 कोटीचं पॅकेज मिळालंय का? नाही, नाही. मग JSPMला की आम्हाला 1 कोटीचं पॅकेज नाही. तुला तुझी व्हॅल्यू क्रिएट करावी लागेल. हां, मी तुमच्याशी बोलतोय तुमच्या लक्षात आलं का? आयुष्य पडलंय पुढं. तुम्ही अजून कुठे आहे? अजून आता आता राग येऊन द्यायचा नाही हां. Instaचं प्रमाण वाढलंय. ओके. Snapchatचं प्रमाण वाढलंय. मूव्हीजचं प्रमाण वाढलंय. आता हे कमी केलं पाहिजे. चला आत्तापर्यंत माफ तुम्हाला म्हणूया. सुट्टी होती ना. 2 वर्ष जे जीव तोडून मेहनत केली ना तुम्ही, मग त्यासाठी सुट्टी कोण नाही म्हणणार आहे तुम्हाला? आम्ही काय बोलतोय का तुम्हाला? नाही. कुणीही पालक तुम्हाला बोलणार नाहीये. पण तुम्ही आता एक वेगळ्या आयुष्याच्या वेगळ्या टप्प्यावर आलाय म्हणूया आपण, की जिथं गरजेचं आहे कोणती गोष्ट, की प्रॉपर गाईडन्स. चला एक छोटंसं उदाहरण देऊया बरं का मी तुम्हाला सांगतो. स्टुडंटचं नाव ए म्हणूया आपण. ओके. 11 प्लस 12 टोटली लॉस. माझ्याकडेच होतं ऑफलाईनला. खूप प्रयत्न केले, नाही झालं. संगत चुकीची होती. संगत पूर्णपणे चुकीची होती. बरं, चला ठीक आहे. 12वी परत रिपीट केलं. पुण्यात जाऊन भारीतला क्लास लावला. नाही रिझल्ट लागला. नाही. तिथंही चुकला. मित्र चुकले, संगत चुकले. बरं, इंजिनिअरिंग सो कॉलेजमध्ये 4 वर्ष केलं. क्रॉसचा अर्थ कळाला असेल तुम्हाला, की तिथंही नाहीये लक्षात घ्या. तिथेही नाही. पण 11वी-12वीतले काही चांगली मुलं, ज्याला आपण प्लस म्हणूया, ती नंतर भेटली आणि कुठं भेटले? पुण्यामध्ये. ओके. कसली तयारी सुरू केली एमपीएससीची. पेटून उठला स्टुडंट तो. लगेच यश मिळालं नाही, की चला एक्झाम दिली आणि झालं एमपीएससी. नाही. भरपूर 3-4 वर्ष कष्ट घेतले. मी तुम्हाला सांगतो, हा माझा स्टुडंट आज क्लास 1 ऑफिसर आहे. ओके. एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी लक्षात घ्या. क्षणात सगळं बदललं. हे सगळं गेलं. पण कधी गेलं रे बाळांनो? कधी? जेव्हा चांगल्या मुलांच्यावर ते मिळालं. अजून एक्झाम्पल देऊया. त्याचं नाव मी लिहू शकतो इथं बरं का. तेजस. ओके. तीच अवस्था साताऱ्यातील स्टुडंट आहे. 11th-12th हीच अवस्था. ओके. पण नाही. इंजिनिअरिंगलाच तुम्हाला सांगतो मनावर घेतलं त्यानं. घेतलं. इंजिनिअरिंग चांगलं केलं लक्षात घ्या. आणि केबीपी मधून सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट करून त्याची छान प्लेसमेंट झाली. ओके. आणि प्लेसमेंटमध्ये बघा देवाची कृपा म्हणतो ना आपण, प्लेसमेंट झाली. आत्ताची गोष्ट आहे लक्षात घ्या. मग प्लेसमेंट झाल्यानंतर आत्ताची म्हणजे 1-2 महिन्यांनी 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग प्लेसमेंट झाल्यानंतर जो जॉब त्याला मिळाला होता ना, तिथे जे सीनियर बॉस म्हणूया आपण जे होते काय त्याचे सीनियर्स ते खूप चांगले मिळाले. बघा किती लाईफ चेंज होतं. मग त्यांनी त्याला सजेस्ट केलं. त्यांनी तेजसला म्हटलंय, की "तू गेटची एक्झाम दे. नोकरी करत अभ्यास करू शकतो तो." गेटच्या पहिल्या अटेम्प्टला फेल्युअर आलं. ओके. पण सेकंड अटेम्प्टला चांगला स्कोर आला. नॉर्मल स्टुडंट बिलकुल एक्स्ट्राऑर्डिनरी नाही हां. एक्स्ट्राऑर्डिनरी बिलकुल नाही. एक नॉर्मलच म्हणूया आपण. पण आज तो व्ही-जे-टी-आय मध्ये स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये एम-टेक करतोय. करियर सेट आहे बाळांनो. सेट आहे करियर लक्षात घ्या. ओके. 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पण आहे. आता स्ट्रक्चरलमध्ये त्याने एम-टेक केल्यानंतर अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. म्हणजे लाईफचा टर्निंग पॉइंट येतोय की नाही सांगा बघू. मग अशा वेळेस ना, ह्या 2 मुलांचं एक्झाम्पल तुम्हाला का देतोय, की तुम्ही पण आता पेटून उठलं पाहिजे. दिवसभर मोबाईल घेऊन बसतोय. ठीक आहे सर मी व्हिडिओ लेक्चर बघतोय. नाही रे. तू त्याच्या नोट्स वगैरे बनव. ओके. आणि हो, आत्ताच कोडिंगला लागू नका नादाला लक्षात घ्या, की फर्स्ट इयरला एवढं कोडिंग नसणार आहे. फर्स्ट इयरचा सिलेबस काय आहे ते अगोदर बघा. मग सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलचा कुठला पार्ट आहे का? बेसिक म्हणून असतो. असतो. त्याच्यानंतर मेकॅनिक्स आहे का बघा? ते सगळ्यात मस्त आहे बरं का लक्षात घ्या. टिकलेज अकॅडमी या चॅनलवर 550 व्हिडिओज आहेत मेकॅनिक्सचे. हां, 550 पहिल्याच सेमेस्टरमध्ये कव्हर करायचं लक्षात घ्या. बरं, मग आता एवढं मी तुम्हाला सांगितलंय ना, कशासाठी सांगितलं, की आता तुम्ही निर्णय घ्या बाळांनो. कोर ब्रांचेस का टेक ब्रांचेस? कॉलेज महत्वाचे आहे का ब्रांच महत्वाचे आहे? निर्णय तुमचा आहे. आम्ही काय सांगणार आहे? आता मी तुम्हाला म्हटलं, केबीपी बेस्ट कॉलेज आहे बरं का. केबीपी बेस्ट कॉलेज आहे. माझा सख्खा भाऊ केबीपीला होता. चुलत बहीण होती. नातेवाईक होते लक्षात घ्या. तेजस बीपीला सिव्हिल. त्याच्यानंतर माझा लास्ट इयर एक 94 पर्सेंटाइलचा मुलगा होता. ओके, नीरज. केबीपी सेकंड इयरला आहे. सिव्हिल. मग मी म्हणतोय माझं ठीक आहे भाऊ, बहीण, मुलगा, नातेवाईक सगळे सिव्हिल इंजिनिअरिंग करतात म्हणून तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं का? नाही. नाही. तुम्ही विचार करायचा, की तुम्हाला त्यात मन रमेल का? आयुष्यभर त्यात काम करायचंय ना लक्षात घ्या. होय, कामच करायचंय. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन, काय बघा सजेस्ट करतोय. चला मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतलं असं इमॅजिन करा बरं का. माझे आहेत स्टुडंट. माझे 2-3 चांगले स्टुडंट आहेत. मी त्यांना काय सांगितलंय, मॅक्सिमम 3च वर्ष तुम्हाला जॉब करायचा आहे. होय. आणि या 3 वर्षानंतर स्वतःचं. होय, स्वतःचंच करायचं लक्षात घ्या. तुम्ही दुसऱ्यांना जॉब द्यायचे. आयुष्यभर नोकरी करायचं टार्गेट नाही. ते स्वप्न आपलं नाहीये. सिव्हिल इंजिनिअरिंग हां, पहिला शिकून घ्या. एकतर गव्हर्नमेंट जॉबचं ट्राय करताय करा. नाहीतर स्वतःचं साम्राज्य उभा करायचं. हां.
सगळ्यात जास्त पैसे देणारी ब्रांच कुठली असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंग. हे मला माहिती आहे म्हणून तुमच्या लक्षात असेल की माझे सगळेच बऱ्यापैकी ऐकणारी मुलं टॉपर. ओके. माझे नातेवाईक सगळे क्लास 1, क्लास 2 ऑफिसर आहेत. की सगळे आणि काहींचा बिझनेस आहे तो छान सुरू आहे. गव्हर्नमेंट जॉब पण घेतायत. हां, बिलांचा प्रॉब्लेम असतो लाडक्या बहीण योजनेमुळं. तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? ते लाडक्या बहिणी योजनेमध्ये 15 लाख काहीतरी लाडक्या बहिणी बोगस निघाल्यात. ही स्कीम त्रासदायक आहे बरं का, लक्षात घ्या. ती बंदच व्हायला पाहिजे कारण खरोखर ते त्रासदायकच आहे. विषय भरकटायला नको. मेन विषय काय आपला, की आता तुम्हाला निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. मग इथं आमची मदत हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाईड केल्यात. नंबर, प्रदीप सरांना कॉल करा तुम्ही. काय तुमचे छोटे प्रश्न असतील तर नक्की विचारा. पण निर्णय योग्य घ्या. ऑल द बेस्ट.